टोमॅटोचं पीक धोक्यात येत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. दिंडोरी तालुक्यात मागील हप्त्यामध्ये पावसानं जबरदस्त बॅटिंग केल्यानं तालुक्यात 6 धरणांमध्ये पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. शिवाय आजही तालुक्यातील नदी नाले बंधारे ओसांडून वाहत आहेत. मात्र असं असलं तरी 2-3 दिवसाच्या या पडणाऱ्या पावसानं शेती पिकांचं नुकसान होताना दिसतंय. त्यामध्ये टोमॅटोला तडे जात असून फुलगळी झाली आहे. या पावसामुळे टोमॅटोच्या झाडाची पानं देखील सडून गेल्यानं पर्यायानं झाडाला पाला देखील राहिला नाही. त्यामुळे टोमॅटो पीक धोक्यात आल्याचं दिसतंय. यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोला व इतर भाजीपाल्यांना कीटकनाशक फवारणी करावी लागतेय. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती येत असल्यामुळे शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय. यावर्षी जेमतेम टोमॅटोला शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसा मिळत होता, परंतु या पावसानं पुन्हा एकदा शेती पिकांचं नुकसान केल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. पावसामुळे द्राक्ष बागांची छाटणी देखील लांबणीवर पडल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येते. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.